आणि आजही नाहीये। आम्ही सगळे गुणागोविंदाने इथे नांदतोय। इथे जातीची पेरणी करण्यासाठी कोणीही येऊ नव्हतं। हा प्रश्न गावातल्या गावात सुटणारा होता आणि हा प्रश्न जिथल्या तिथं सुटू द्यायचा होता। हेच खरं काम राजकीय नेत्यांचं होतं। राजकीय नेत्यांनी 12 वाजता तिथं उपस्थित राहून केलं काय? सगळ्या समाजांना एकत्र घेऊन बसायचं होतं आणि गावचा प्रश्न गावच्या ठिकाणी सोडवायचा होता। त्यांनी पोलिसांना सांगून 10वी 12वी आणि परीक्षेवाले विद्यार्थी पकडून नेले, ज्यांचा उद्या पेपर आहे। त्यातले आमचे जगनदादा केदार यांचा मुलगा नोकरीला लागलाय आणि कशातही नसताना त्यांचे दोन्ही मुलं पकडून नेले आणि एक 18 वर्षाचा आतला होता म्हणून सोडून दिला। या मुलांनी तुमचं काय वाईट केलं हो? ते शिकतात, ते आपल्या जीवनासाठी संघर्ष करतात आणि त्यांना सुद्धा एक जातीचं नाव त्यांच्या मागे केदार मुंढे किंवा नागरे लागलेला असेल तर तुम्ही त्याला पोलीस मध्ये टाकणार का? मग या आडनावावरून तुम्ही जात जेच करून आणि जातीच्या म्हणण्यानुसार तुम्ही जर दबाव आणत असाल तर हा दबाव कुठेही सामान्य किंवा साधारण व्यक्ती सहन करणार नाही। कारण आता लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये आपण आपल्या हक्कासाठी लढलंच पाहिजे आणि बाहेर निघलंच पाहिजे। आज आनंद वाटतो मला की समाज म्हणून, ओबीसी समाज म्हणून, मी एक समाज कोणताही म्हणणार नाही, समाज म्हणून तुम्ही बाहेर निघलात आणि हे बाहेर निघणं हे असंच राहू देऊ नका। रस्त्यावरल्या लढाया आपल्याला लढावं लागणार आहे, तरच आपले मुलं उद्या शिकतील, अधिकारी होतील। नाहीतर ही रस्त्यावरली लढाई आपण जर लढलो नाही तर उद्याच्या पिढीला आपल्या पूर्वजे होतं चांभारांनी चप्पलच शिवायची, वारकांनी कटिंगच करायची, वंजारांनी ऊसच तोडायचा, माळ्यांनी शेतीच करायची, धनगरांनी मेंढ्याच राखायच्या। हेच जर करायचं असेल तर तुम्ही या गोष्टीला बाहेर येऊन उत्तर देणं महत्वाचं आहे। नाहीतर आपण आपले पूर्वस्थितीत जसे होतो तसं आपल्याला जगावं लागेल। नाकारू नका, आपण कोण्याही महामानवाला नाकारत नाहीये। ना शिवाजी राजाला स्वराज्याचे स्थापक ते होते, ज्या जिजाऊच्या इतिहास आम्ही सांगतो त्या जिजाऊच्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मलाही सुद्धा मिळाली आणि मी सामान्य लोकांमध्ये जाऊन सांगितलं की श्रीमंताची सत्ता आणल्यापेक्षा गरिबांना सत्तेत नेऊन बसून बघा, न्याय मिळतो का नाही। पण आपल्याला सत्ता श्रीमंताची पाहिजे आणि त्यांच्या चपला उचलण्याची जास्त सवय लागली आहे। त्याच्यामुळे एकच सांगते, जर मुलाबाळांना आपल्याला स्वाभिमानाचं जीवन द्यायचं असेल तर जिजाऊचे संस्कार द्यावेच लागतील। शिवबा प्रत्येक घरात घडवावाच लागेल आणि तो शिवबा फक्त तुमचा नाहीये, तो आमचा सुद्धा आहे। मी जिजाऊची लेक म्हणते, मी स्वतःला जिजाऊची लेक म्हणते, तर ती तुम्ही जातीत का वाटून घेताय? तुम्ही शिवाजी राजाला आमचं का म्हणताय? ते आमचे सुद्धा आहे, ते 12 बलुते दारांचे आहे। त्यांच्या दारी आम्ही जाऊन सरळ मोगलांशी लढाई केली, त्यात तुम्ही नव्हता। या फेसबुक वाल्यांना एकच सांगणं आहे, जातीवाद्यांना एकच सांगणं आहे की जे लिहिताय ते लिहिताना एकदा आपलंही लेकरू पाळण्यात आहे याचा विचार केला पाहिजे। आपली बायको घरात आहे याचा विचार केला पाहिजे। आपला सुद्धा घरामध्ये घर संसार आहे जो प्रत्येकाचा असतो, मग तो गरिबाचाही आणि श्रीमंताचाही सारखाच असतो। 4 दिवस जर चौकीदार तुमच्या दारात असेल तर असं समजू नका की तुमच्या घरावर दगड येणार नाही। हा दगड काळ वेळ पाहून येत असतो, पण हा प्रत्येकाच्या घरावर येत असतो। काचाच्या घरावाल्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे। लक्षात घ्या मुलांनो, उद्याच्या पिढीसाठी आपल्याला झगडावं लागणार आहे आणि ते झगडणं फक्त जाती विरोधात नाहीये, तर हे जातीच्या व्यवस्थेच्या विरोधात आहे। मला एकच सांगायचंय, हे जिजाऊचे, रमाईचे, भीमाईचे, सावित्रीचे, अहिल्याचे विचार आहे, ही जात नाही आणि ते विचार घेऊन आपण पुढे जात आहोत। या विचारांना जर आपण समोर जात नसाल तर आपल्या एवढं कर्मदरिद्री कोणी नाहीये। कर्म करत असताना पहिले जात पात नाही, लक्षात घ्या। कर्म पाहिल्या जाता हा माणूस काय करतोय। सरपंच असताना सरपंच पाहिला जात नाही, तो सरपंच गावात काय करतो हे पाहायला गेलं पाहिजे। काल मी काकड चिखल्याच्या एका महिलेचं मनोगत ऐकलं, त्या ताईने कळकळीने सांगितलंय की आम्ही सुद्धा तिथं उपस्थित होतो, आम्हाला सुद्धा आमचे कपडे फाडून व्हिडिओ करता आला असता, टाकता आला असता, पण आम्ही ते केलं नाही, कारण आम्हाला गावात एकत्र नांदायचं होतं।
आम्ही एकत्र नांदणार आहोत आणि उद्या त्यांनाच एकत्र राहायचं आहे. बाहेरून गेलेले आज येतील, भांडण लावून देतील आणि उद्या वापस जातील. पण आजची परिस्थिती एक आहे. मी इथे तुम्हाला मागच्याच वेळेचं एक उदाहरण सांगते. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीच्या दिवशी शाळेत कार्यक्रम झाला आणि एका महिलेने असंच जुनं राजकारण करून काढलं आणि सरपंचावर गुन्हा दाखल केला. गावाचं नाव तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही बसलेले समोर आहात. त्याही ठिकाणी गावातल्या गावात बसून ते भांडण मिटवावं लागलं. 4 दिवस मोटरसायकली घेऊन, झेंडे घेऊन सगळ्या समाजाचे लोक तिथं आले. पण शेवट प्रश्न गावाचा होता आणि तो गावचा प्रश्न गावच्या लोकांनी सोडवला होता. कारण गुन्हा गोविंदांनी त्यांना तिथं राहावं लागतं, आपण तिथं राहू शकत नाही. आपण फक्त विचार देऊ शकतो. म्हणून मी आज सांगते, माझी संजीवनी ताईला एक विनंती आहे. आपण त्या गावची लेकबाळ आहात, एक महाराष्ट्राची मुलगी आहात. मी सुद्धा त्या जिजाऊची लेक आहे आणि तुम्ही सुद्धा त्या जिजाऊची लेक आहात. राजकारण्याच्या पडद्याआड जे मुलं पकडल्या गेलेत, जे व्यक्ती पकडल्या गेलेत, पुन्हा गावातल्या सगळ्या समाजाची लिस्ट पोलीस स्टेशनला दिली गेली की यांना पकडून आणण्यात यावं. त्याच्यात एका ताईने सांगितलं, एक नागरीची फॅमिली आहे, कष्टाने बिचाऱ्यांनी घर बांधलंय आणि ते घर बाहेरच्या लोकांनी जाऊन फोडलंय. एक विचार करा, त्या कष्टकऱ्यांचा याच्यात काय रोल होता? काहीच नाही. कारण ते कष्टकरी होते, कष्ट करून घर बांधलं आणि त्यांना कधीही वाटलं नसेल असं आपल्या गावात होईल म्हणून. आज आताच स्टेजवर एकाने सांगितलं, काही उकळत आहे, काही सुपात आहे आणि काही अजून दाणेच आहे. आपण त्याच्यातच आहोत. कधी आपल्याला उकळत राहावं लागेल, कधी सुपात राहावं लागेल हे सांगता येत नाही. म्हणून सर्व समाज बांधवांनी, समाज घटकांनी एकत्र येऊन वागलं पाहिजे, वावरलं पाहिजे. उद्याच्या पिढीला आपण काय संस्कार देतो हे शिकलं पाहिजे. आपण नुसते राजाचे पुतळे किंवा इतर वैचारिक माणसाचे पुतळेच लावून भागणार नाही, तर त्यांचे विचार गावागावात पेरले पाहिजे. ते विचार पेरण्याची आज गरज आहे. मला माहित आहे सगळ्यांना, बऱ्यापैकी जणांना मनोगत व्यक्त करायचे. त्यातल्या त्यात माझी तर विनंतीच राहील की काकड चिखल्या गावच्या बऱ्याच जणांनी मनोगत व्यक्त करावं. एक छोटंसं उदाहरण मी पण सांगणार आहे. कारण पुतळा बसवला त्याच्या दुसऱ्या दिवशी मला फोन आला की ताई, आपण तिथे कीर्तनाचा कार्यक्रम घेतला होता, त्या मोकळ्या जागेमध्ये कुणीतरी रात्री आणून पुतळा बसवलाय. कोणी बसवला माहित नव्हतं, रात्री आणून बसवला. त्याच्यावर मी त्यांना एवढंच म्हणलं, गावातल्या सगळ्यांनी, मी कोणा प्रतिष्ठित व्यक्तीचं नाव घेतलं नाही, गावातल्या सगळ्यांनी एकत्र बसून मीटिंग घ्या, सन्मानाने पुतळा कुठं बसवायचा हे ठरवा आणि आपली जी जागा आहे, जी तुमच्या लग्न कार्यासाठी कामी येत असते, त्या जागेचा प्रश्न तुम्ही गावकरी मिळून मिटवा. तिथं कोण्याही नेत्याचं, मंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं काम नाहीये. ते तुम्ही गावात मिळूनच सोडवलं पाहिजे असं आमचं सांगणं होतं. मग जरांगे पाटलांनी सुद्धा तेच जर सांगितलं असतं तर आजची ही परिस्थिती आली नसती. जर तुम्हाला गावातलं भांडण मिटवायचं असतं तर मी प्रत्येकाला सांगेन की बा, गावातलं भांडण आहे, आम्हाला कोणाला बोलू नका, तुम्ही तुमचं बसून मिटवा. माहेरची बहीण जर असली तर ती 3-4 भाऊ असले तर ती सांगती भावात मिटवा, मला बोलू नका. अरे तुम्हाला पण तसं करायचं होतं, तुमच्यात मिटवा. तिथं जातीचं वळण देऊ नका. तुम्ही तुमचं भांडण मिटवा आणि सगळेजण एकत्र नांदा. अजूनही माझं आपल्या सगळ्यांना, समाज बांधवांना एकच सांगणं असेल, आपल्याला भगवान बाबाची एकच शिकवण आहे की प्रेमानं वागा, शिका आणि संघटित व्हा. आपलं काम शिक्षण घेणं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. याच्यात बरोबर माझं प्रत्येक महिलांना सांगणं असेल, आपण कणखर बना आणि आपली लढाई आपण लढा. जरी आज आपले माणसं घरी नसले तरी सोडून आणायची ताकद आपल्यात आहे. आपण त्यांना सोडून आणू. आणि एकच शासनाला विनंती आहे, एकच शासनाला विनंती आहे की ते 10वी 12वी आणि फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहे, त्यांना उद्याच्या पेपरला जाण्याची परमिशन देण्यात यावी. नाहीतर आम्ही पोलीस स्टेशन पुढे राडा केल्याशिवाय राहणार नाही. एवढं लक्षात ठेवा. थांबते.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.